इंग्लंडवरून आणण्यात आलेली ऐतिहासिक अशी वाघनखं साताऱ्यानंतर आता नागपुरात येणार आहे आणि 7 तारखेपासून या ठिकाणी त्याची प्रदर्शनी जी आहे ती लोकांसाठी राहणार आहे। मात्र या ठिकाणी आपण नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात बघू शकतो की त्याची तयारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात केली जात आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठी पावलं उचलली जात आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच सगळी तयारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे। या ठिकाणी शिवकालीन शस्त्रांचं सुद्धा प्रदर्शन राहणार आहे आणि ती सुद्धा तयारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। एकंदर म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासल्या जात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तयारी सगळी केली जात आहे। एकंदर म्हणजे कशा प्रकारे तयारी केली जात आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल कशा प्रकारे नेमकी तयारी सुरू आहे? म्हणजे लंडन येथून ही जी वाघनखं महाराष्ट्रात येत आहेत म्हणजे महाराष्ट्र दृष्टीने हा एक खूप मोठा अचिव्हमेंट आहे की आपण ही वाघनखं जी आहेत ती आपल्या जे शिवप्रेमी आहेत जे इतिहासप्रेमी आहेत त्यांच्यासाठी ते परत आणू शकतोय आणि त्यासाठीच आपलं पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि आपला सांस्कृतिक कार्य विभाग जो आहे तो कार्यरत आहे, त्याची कार्यशील आहे। त्या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रदर्शनाची जी आहे ती मोठ्या प्रमाणावर व्यवस्थित तयारी सुरू केली। याच्यामध्ये आपल्याला मानस आहे की वाघनखांसोबतच आपली शिवकालीन जी शस्त्र आहेत ती शस्त्र जी आहेत ती परकीय आक्रमणासमोर कशी सरस ठरली आणि त्यांचं महत्त्व जे आहे ते लोकांसमोर पटवून द्यावं। कारण शस्त्र जो आहे तो आपल्या म्हणजे शिवरायांच्या ज्या गनिमी कावा आहे युद्धनीतीचा एक महत्त्वाचा अंग आहे आणि त्याच्या जोरावर ही कशी त्यांनी 350 किल्ले लढवलीत, पचवलीत, टिकवलीत, तर हे महत्त्व जे आहे ते लोकांना समजून यावं त्या दृष्टीनेच आम्ही हे शस्त्रांचं प्रदर्शन आयोजित केलं आहे आणि त्यासोबतच या संग्रहालयातील काही दुर्मिळ पुरावशेष जे आहेत ते पहिल्यांदाच लोकांसमोर येणार आहेत। तर माझे सर्व पर्यटकांना शिवप्रेमींना एवढंच आव्हान आहे की आपण या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि हा जो ऐतिहासिक वारसा आणि म्हणजे आपण असं म्हणू की वन्स इन अ लाईफ टाईम जी संधी येते या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि नक्कीच हे प्रदर्शन पाहायला यावं। नक्कीच त्या दृष्टिकोनातून तयारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करेकोट असा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावला जाणार आहे आणि शिवप्रेमींसाठी एक नवीन दालन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। शिवप्रेमींना ऐतिहासिक अशा शस्त्रांचा आणि त्या वाघनखांचं दर्शन या ठिकाणी होणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।